फ्रेंड्स, मी डॉक्टर श्रुति काटे, अशोका कैंसर सेंटर्स ऑफ अमेरिका, नाशिक हूँ. ओव्हेरियन कॅन्सर बद्दल जे लोक मानतात त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी बरोबर नसतात. चला तर मग डिस्कस करू कुठल्या आहेत त्या कॉमन 5 मिथ्स. मिथ नंबर 1, मला सिम्पटम्स नाही तर मला कॅन्सर नाही. ओव्हेरियन कॅन्सर अर्ली स्टेजेस मध्ये एकदम सायलेंट असतो, काही सिम्पटम्स नसतात. तर हे बरोबर नाही. सिम्पटम्स नसताना सुद्धा आपल्याला ओव्हेरियन कॅन्सर होऊ शकतो. मिथ नंबर 2, माझं पॅप स्मिअर नॉर्मल आहे तर मी सेफ आहे. पॅप स्मिअर हा टेस्ट सर्व्हायकल कॅन्सरच्या निदानासाठी असतो. ओव्हेरियन कॅन्सरला हा डिटेक्ट करू पावत नाही. मिथ नंबर 3, मला फॅमिली हिस्ट्री नाही तर मला ओव्हेरियन कॅन्सर होणार नाही. फॅमिली हिस्ट्री असली तर ओव्हेरियन कॅन्सरचे रिस्क वाढतात, पण बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्यांना बिना फॅमिली हिस्ट्री असताना सुद्धा ओव्हेरियन कॅन्सर होऊ शकतो. मिथ नंबर 4, ओव्हेरियन कॅन्सर वयस्क महिलांनाच होतो. हे बरोबर नाहीये. एज वाढली की कॅन्सरचा रिस्क वाढतो, पण तरुण महिलांना सुद्धा ओव्हेरियन कॅन्सर होऊ शकतो. मिथ नंबर 5, ओव्हेरियन सिस्ट ओव्हेरियन कॅन्सर मध्ये बदलतात. हे बरोबर नाहीये. ओव्हेरियन सिस्ट ज्या बिनाईन असतात त्या कॅन्सर मध्ये तब्दील होत नाही. फ्रेंड्स, फॅक्ट कडे लक्ष ठेवा. सिम्पटम्स काही असले तर नक्की योग्य हा सल्ला घ्या, डॉक्टरांना दाखवा, कारण की योग्य माहिती नेहमी मोठा बदल घडवू शकते.